ग्रंथ नाम दासबोध गुरुशिष्यांचा संवाद दशक पहिला समास पाचवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम आता वंदिना सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान ज्याचे निगूढ ज्ञान प्रकटजनी जे वस्तू परम दुर्लभ जेचा लभ लाभ त्याची सुलभ संत संग करुनी वस्तू प्रकटची असे पाहता कोणासची न दिसे नाना साधनीचा से न पडे ठाई जेथे परीक्षावंत ठकले ना तरी डोळसची अंध झाले पादस्ताची चुकले निज वस्तूसी जे दीपाचे नि दिसेन नाना प्रकाशे गवसेन नेत्रांजने ही वसेना दृष्टी पडे 16 कडी पूर्ण शशी दाखवू सकेना वस्तूसी तीव्रादित्य काळासे तोही दाखविना ज्या सूर्याचे ने प्रकाशे पूर्ण तंतू तोही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ वासे अणु रेणुदात्मिक चिरले वालाग्र तेही प्रकाशी परितो दाखविना वस्तुसी हे ज्याचे निसाधकासे प्राप्त होय. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री बाळासाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री रणजीत महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री परीक्षित महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज. राजाधिराज सद्गुणा तारकर महाराज की जय. ज्या सूर्याचे नि प्रकाशे ऊन तंतू तोही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ वासे अणुरेळा निक चिडले वालाग्र तेही प्रकाशी परी दाखवेना वस्तुसी हे ज्याचे निसाधकाशी प्राप्त होय. रामदास महाराज ज्ञान वस्तू म्हणजे काय? वस्तू जिकडे आपण वस्तू ना ही वस्तू म्हणजे सगळ्यांमध्ये तो एकच आहे. वस्तू सगळे तिकडे वसतात. जसं घरातून बाहेर निघतो माणूस संध्याकाळी घरी आल्याशिवाय त्याला विश्रांती नाही, शांती नाही, समाधान नाही. फिरतो तर घरीच येतो, खातो पितो आणि झोपतो शांत. वस्तू सगळे कुठे आहे? वस्तू मध्ये. वस्तू म्हणजे स्वरूप हा सगळ्यांमध्ये सर्व चराचर भरून उरला त्या तुझला प्रेमळा कसे आव्हान करू मंगला तुझवीर कोठे थार जगाला सर्वत्री व्यापला आसना काय देव बातला. तो सर्व चराचर मध्ये आहे, कुठे नाही असं नाही. अशा वस्तू अशा स्वरूपाला कुठलाही प्रकाश दाखवू शकत नाही. सूर्याच्या प्रकाशाने सगळं दिसतं, पण ही वस्तू म्हणजे स्वरूप दाखवायला सूर्यसुद्धा
असमर्थ आहे, समर्थ नाही. 16 कळी सूर्य जरी निघाला तापला तो सूर्य दाखवू शकत नाही. अशी ही वस्तू आहे. अशी वस्तू अलभ्य आहे, शक्य नाही. पण जन्मजन्मी आम्ही भवपुण्य केले, मग या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्माचा पुण्य साठतो आणि मरताना वासना फार महत्वाची आहे. वासना जसं बँकेत पैसे आहेत, काढायची इच्छा नाही झाली तर काय होणार? पैसे तसेच राहणार, वापर होणार नाही. मग वस्तू सगळ्यांमध्ये आहे, स्वरूप सगळ्यांमध्ये आहे, स्वरूपाशिवाय कोणीच नाही. आहे जवळी अंतरी, भेटी नाही जन्मांतरी, का जयाची चुकले वर्म समागमाकडे. सुंदर सांगितलं. आहे जवळी अंतरी, सगळ्यांच्या अंतरात तोच आहे. अंतरमध्ये तो आहे म्हणून आपण आहे, आपण आहे म्हणून तो नाही. तो आहे म्हणून आपण आहे जवळी अंतरी, सगळ्यांच्या अंतरमध्ये तोच आहे. परी भेटी नाही जन्मांतरी. अनेक जन्म आपली आणि स्वरूपाची भेट होत नाही. आहे जवळ अंतरी, भेटी नाही जन्मांतरी, का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. सत्याचा समागम हा जीव करायला तयार नसतो, कारण जीवाला असत्य आवडत नाही. सत्य म्हणजे काय? सत्य कसं कळतं आपल्याला? आहे जवळ अंतरी, आपल्या अंतरात म्हणजे आपल्या जवळ जे आहे आपण त्याच्याशिवाय नाही. सोन्याशिवाय दागिना बनवू शकत नाही. इलेक्ट्रिकचं उपकरण आहे ना, तो करंटशिवाय त्याचा उपकरण चालत नाही, कारण ते डेड होतो, मृत्यू पावतो. लाईट आहे, जे आहे मोठमोठे साधने, पंखे आहे, लाईट आहे, ट्यूबलाईट आहे, विविध प्रकारचे उपकरण आहेत. पण लाईट नसेल तर, म्हणजे करंट नसेल तर डेड झालं की नाही. तसं सर्व चरा म्हणजे चारी खाणी चारी वाणी जुरक्ष चौरेशी होणी, सर्व चराचर म्हणजे पंचमहाभूतामध्ये विश्वामध्ये तो आहे. पण कोणाला दिसत नाही. का दिसत नाही? का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. सत्याचा समागम या जीवाला आवडत नाही. अमेव जीवभूत जीवभूत सनातन. प्रत्येकामध्ये तोच आहे, त्याच्याशी नाही आहे. पण शरीरात प्रवेश केलेला आहे ना, संग जडला देहबुद्धीचा. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत देव दिसणार नाही, स्वरूप दिसणार नाही, आपल्याला वस्तू दिसणार नाही. कशाशी जोडला संघ? देहबुद्धी. हा देहबुद्धी कशामुळे तयार होते? हा जीव 84 लक्ष बघून, लक्ष 84 म्हणा किंवा 84 लक्ष म्हणा, मला वाटतं लक्ष 84 म्हटलेलं चांगलं आहे. त्या 84 योनी आहेत की नाही कोण मोजायला गेलं? त्याच्यापेक्षा लक्ष 84 योनी. लक्ष 84 योनी म्हणजे काय? 84 तत्व आहेत, त्याच्यामध्ये चारी खाणी चारी वाणी जीवलक्ष 84 योनी. 84 योनीमधून हा जीव फक्त, 84 लक्ष योनीमधून हा जीव. म्हणून सगळ्या देहामध्ये काय आहे? दुःख. दुःख म्हणजे काय आहे? आपण आपल्या समोर बघतो. गाई, म्हशी, जनावर, प्राणी, वनस्पती सुखी आहे असं वाटतं. पराधीन हे जीण आहे, त्याचं जीवन पराधीन आहे. आपण कुत्रा आपल्या घरी असतो, त्याला आपण दिलं तर तो खातो, नाही तर काय खाणार? मांजर असते, अनेक प्रकारचे प्राणी आहेत, ते आपल्यावर अवलंबून आहेत, निसर्गावर अवलंबून आहेत. स्वाधीन कुठे आहे? गाई म्हशी ना आपण त्यांना बाळगतो,
आणि त्याच्यापासून दूध वगैरे घेतो. बैलाला वापरतो आपण कामाला. सगळे जेवढे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, जारस स्वदेश उद्भिद सगळे मनुष्याच्या का आहे अखत्यारीत आहे, कंट्रोल आहे. कारण मनुष्य हा बुद्धिमान, प्राण्याला ती बुद्धी नसते. प्राण्याला फक्त पोट भरायची बुद्धी असते, उदरम भरणं. पण मनुष्याला एक विशेष बुद्धी आहे, म्हणून तो सगळ्यांवर राज करतो, सत्ता गाजवतो. हत्तीसारख्या अजस्र प्राण्याला हा मनुष्य युक्तीने पकडू शकतो. वाघ, सिंह, हिंस्र प्राण्याला सुद्धा हा मनुष्य बुद्धीने पकडतो. कारण माणसाकडे बुद्धी आहे, चपळ आहे. तीच बुद्धी, त्याच बुद्धीचा वापर करून तो त्या बुद्धीचा वापर करून तो भोग भोगतो. कुठले विषय सुख घेतो. डोळ्याला चांगला बघायला पाहिजे, कानाला चांगला ऐकायला पाहिजे, नाकाला सुगंध चांगला पाहिजे, जिभेला चांगलं चव पाहिजे, आणि त्वचेला स्पर्श. 5 ज्ञानेंद्रिय, हे 5 ज्ञानेंद्रिय आहे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. 5 कर्मेंद्रिय आहे. 5 ज्ञानेंद्रिय कशामुळे चालतात? 5 कर्मेंद्रियामुळे. हात, पाय आहे, त्वचा आहे, डोळे आहे, कान आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 10 इंद्रिय. हे 10 इंद्रियामधून हा जीव जन्मापासून मरेपर्यंत विषय सुख. हा मनुष्य जन्म कशासाठी आहे? वस्तूला ओळखायला. वस्तू कोण आहेस तू? जन्माला पूर्वी तू कोण होतास? जन्म झाल्यानंतर तुला देह प्राप्त झाला मनुष्याचा. आई वडिलांनी 12 दिवसांनी नाव ठेवलं. हा जीव निघून जातो, देह सोडून जातो, त्याला आपण मरण म्हणतो, मृत्यू म्हणतो. देह सोडतो म्हणजे कर्मानुसार तो देह सोडतो. सोडल्यानंतर 12 दिवसात त्याचं नाव आपण 12वा घालतो. त्याचं 12वा म्हणजे गच्छन्ति. तू मनुष्य योनीतून काय गेलं? बाहेर गेलास. मग तुला इकडे आता स्थान नाही. किती मोठा नेता असू द्या, कोणी असू द्या, उद्योगपती असू द्या, नेता असू द्या, कोणी असू द्या, हा तर त्याचा पुतळा बांधणार. ते पण भक्तिभाव तिकडे नाहीच. आठवण, हा उद्योगपती होता, हा नेता होता, म्हणजे काही त्याचा उपयोग नाही. ध्येय गेल्यानंतर पुतळ्याचं काय काम आहे? बॉडी माणसाचा या देहात तो चैतन्य प्रभू आहे किंवा जीवात्मा आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? नाव आहे. जेव्हा माणूस मरतो तो जीवात्मा चैतन्य निघून जातो, बॉडी म्हणतो, त्याला बॉडी म्हणतात. मेल्यानंतर हा बॉडी होतो. जन्मपणापूर्वी काय होता? तिकडे बॉडी नव्हती. ज्याला कॅज्युअल बॉडी म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीत स्थूल बॉडी, देह म्हणतात. तो स्थूल देहात प्रवेश करतो, 10 इंद्रियातून विषय सुख घेतो. मेल्यानंतर हे 10 इंद्रिय त्याचे काम करत नाही. 10 इंद्रियाशिवाय तो राहू शकत नाही, म्हणून तो जन्म घेतो वासनेमुळे. पण हा जन्म घेणं किती काय म्हणतात ना, त्रासदायक आहे, दुःखदायक आहे, हे गर्भात गेल्यावर कळत. गर्भवास 9 महिने 9 दिवस तो कसा काढतो? नरकात असतो. तिकडेच खातो, तिकडेच पितो, तिकडेच झोपतो. नरकातच सगळं. त्या बाळाला माहिती जावे जेव्हा ज्यांच्या वंशात, तेव्हा ते कळावे. तेव्हा वंशात गेल्याशिवाय हा जातो, वंशात जातो, पण विसर काळाचा पडदा आहे तिकडे. इकडे जन्मापासून मरेपर्यंत सुखदुःख भोगतो, परत मेल्यानंतर काळाचा पडदा.
हा काळाचा काळ म्हणजे अज्ञान. त्याच्यामुळे तो अनेक जन्म घेतो विषय सुखासाठी. मरेपर्यंत त्याची वासना तृप्त होत नाही. जसं भूक लागली किंवा तहान लागली, तहान भागेपर्यंत पाणी पितो की नाही, भूक भागेपर्यंत आपण खातो की नाही, भूक भागल्यानंतर नको, पंचपक्वान असू दे तरी नको, किती स्वच्छ आणि चांगलं पाणी असू दे नको. तहान भागली, भूक भागली, मरेपर्यंत ह्याची भूक भागत नाही. कुठली? विषय सुखाची. काय विषय सुख असंच आहे, तो भूकच भागत नाही म्हणून तो जन्म घेतो. 10 इंद्रियांशी राहू शकत नाही म्हणून त्याला मनुष्य देह पाहिजे किंवा कुठला तरी देह पाहिजे, ज्याशिवाय राहू शकत. पण सज्जन म्हणजे कोण? संत. एक सज्जन भेटला, तो सहजासहजी भेटत नाही आणि भेटला तरी उपयोग होत नाही. चुकून भेटला उपयोग होत नाही. का? जन्मोजन्मी आम्ही भूपुण्य केले मग या विठ्ठले कृपा केली. अनेक जन्मांचं पुण्य पाहिजे. मरतानुसार पुण्य पाहू असून फायदा नाही. मरताना वासना पाहिजे. कुठली? मला स्वरूपाला बघायचं, मला ओळखायचं, ही वासना. जसं आपण परीक्षेत बसतो की नाही, शाळेत जातो की नाही, शाळेत जातो म्हणून जातो, काय शिकणार? वाचतो म्हणून वाचतो, का वाचणार? शिक्षक सांगतो म्हणून आपला लिहितो, काय लिहिणार? मनापासून एक ओढ पाहिजे. मला शाळेत जायला पाहिजे, मला जे गुरुजी शिकवतात ते शिकलं पाहिजे, परीक्षेमध्ये परीक्षा देता यायला पाहिजे, परीक्षात उत्तीर्ण होता पाहिजे, ही ओढ पाहिजे, एक जिज्ञासा पाहिजे. ही जिज्ञासा नसेल तर काही उपयोग नाही. ही जिज्ञासा कशी तयार होते? जसं एखादा रोग लागला माणसाला, काय करतो? तो रोग बरा होईपर्यंत उपचार घेतो, डॉक्टर बदलत जातो, उपचार बदलत जातो. बरा झाल्यावर नको, आता औषधाची गरज. तसं इकडे विषय सुखात सुख नाही हे कळलं पाहिजे. विषय सुखात आनंद नाही, विषय सुखात शांती नाही, हे कळलं पाहिजे. तर दुःखापासून मोकळा हो. हा विचार एक सद्गुरू भेटल्यावर, वेदे तापे पोहला संसार दुःखे दुखावला, तोच अधिकारी परमार्थ. परमार्थाचा अधिकारी. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे गुप्त धन. गुप्तधन म्हणजे काय? आपण हरवलेलं आहे, आपण आपल्याला ओळखत नाही, आपण आपल्याला विसरलेलं आहे. त्याची ओळख सद्गुरू म्हणजे सज्जन संत देतात. कशी ओळख देतो? गुरु वचनी ठेविता भाव आपे आप भेट देव, म्हणून गुरुस बजाय रूप ध्यानास द्या. देव गुरुपाशी. देव कुठे आहे? गुरुपाशी. देव देवाकडे नाही. आपण समजतो ना, कल्पनेचे देव कल्पांती नसते, तिकडे देव नाही, गुरुकडे आहे. गुरु म्हणजे गुप्तरूप दाखवतो तो आपल्याला, तो गुरु. गुप्तरूप म्हणजे कोणाकडे? आपल्याचकडे आहे. गुरु काय वेगळा देत नाही, फक्त आपलं अलक्ष आहे. म्हणून सांगितलं आहे दुपारच्या भजनात, अलक्ष लक्ष लक्षणे पायाने जो वस्तू परत परत चिन्मय ब्रह्मरूप तेज आहे. गुरुपद वंदनी आदि पाहे तू हृदयांतरी शोध निमनात धूर्त करो बोधनी काम क्रोध मद मत्सर अंगी दंभांकार जिनु दैत्य कल्पना मारत आहे. एकाग्रे मन स्वस्थ करून बैस पद्मासनी मुद्रा लाव आत्मभाषण दृष्टी आत दृष्टी संग करोनी असम दृष्टी मग ननाथेचे रंगशृंग रक्त श्वेतपित आहे. नीलवर्ण ते जाण. म्हणजे आपल्या आतमध्ये, म्हणून सांगितलं सकाळच्या आरतीमध्ये, रावळा माझी जाता राहा देवस्था. देवरूपी देवळात सद्गुरू आपल्याला नेतो, त्याच्यावर विश्वास ठेवा. आता त्याच्यावर विश्वास ठेवायचं म्हणजे काय? सद्गुरू सांगतात, काय सांगतात? 4 भजनं करा, ध्यान धारणा करा, मन लावून करा. आता मन लावून करणं हे फार महत्वाचं. जसं गायक असो, गाणं बोलतो, सुंदर गाणं बोलतो, पण त्याच्यातला अर्थच कळत नाही. गायचं म्हणून गातो,
आवाज माझा कसा आहे? छान आहे. मी किती सुंदर गायला, छान गायलास, अर्थ माहीत. जसं आपण आरत्या बोलतो की नाही, गणपती आला का वर्षातून एकदा आरत्या बोलतो आपण, किंवा सत्यनारायणची पूजा लागली आरत्या बोलतो, सगळे तोंडपाठ, पण अर्थ कळत. पाठांतर पोपट, त्याला पोपटपंची म्हणतात. सद्गुरू भेटल्यावर त्याच्यात अर्थ कळतो. शब्द फलकट, अर्थ घनदाट. सद्गुरू भेटल्यावर जो आपल्याला बीज मंत्र देतो, त्या बीज मंत्राने आपली बुद्धी सूक्ष्म होते, संतांची भाषा आपल्याला कळते, त्याच्यामुळे तो अर्थ कळतो. आपण किती वेळा बोलतो सुखसहिता दुःखरहिता निर्मळ एकांता कलिमदा नागहना स्वामी समर्थ म्हणतो की नाही, पण त्याच्यातला अर्थ कळलाय. सगळेच बोलतात घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाय दुःख तुझे. ते मग काय घाली लोटा, कुणाला लोटांगण घालतो? सुखरहिता दुःखरहिता म्हणजे काय, काही माहीत. मला पाठ येतो, पण काय येतो? पाठांतर, अर्थ नाही. दासबोध वाचला, भगवद्गीता वाचली, विष्णुपुराण वाचलं, रामायण वाचलं, पण वाचले नाही. कारण का? सद्गुरू भेटत नाही, संत भेटत नाही. बरोबर वाचून टाकतो आपल्याला. रामायण कळलं मला, भागवत कळलं, गीता कळली, काय गीता काय भागवत, काही नाही. वाचायचं पण वाचून वाचत नाही. त्याचं कारण सद्गुरू. कारण सद्गुरू आपल्याला ती शक्ती देते. कुठली शक्ती? गुप्त अर्थ, गुह्य अर्थ. प्रत्येक आरतीत अर्थ आहे, हा प्रत्येक भजनात अर्थ आहे. या आत्म्याबद्दलच आहे सगळं. पण सद्गुरू भेटल्याशिवाय कळत. आणि नुसतं भेटून पाहिलं ना, त्याच्यावर विश्वास. सध्या आपण शाळेत जातो की नाही, आईवडील पाठवतात म्हणून शाळेत जातो, आईवडील पैसे भरतात म्हणून मी शाळेत जातो, आईवडील घरात ठेवत नाही म्हणून मी जातो. गुरुजी काय शिकवलं तिकडे लक्ष द्यायचं नाही. परीक्षा येते त्यांना बस होतो, लक्ष नाही. म्हणून सांगितलं अलक्ष लक्ष लक्षणे पाहिनीच वस्तू परतपराची ब्रह्मरूपतेचे प्रत्यक्ष. आपल्याचकडे सगळं हे सद्गुरू दाखवतात. पण लक्ष, वचन, भाव पाहिजे, शिकण्याची जिज्ञासा पाहिजे, भूक पाहिजे. भूक हा सगळे पदार्थ भरपूर आहेत, भूक नाही, काय करणार? पेय भरपूर आहे, तहान नाही, काय करणार? भूक पाहिजे. ती भूक नसेल तर काहीच उपयोग नाही ना. ती भूक नसेल, भूक कधी लागणार? अंतिम मती ते मरताना वासना पाहिजे. मी जन्म घेणार, पण कशासाठी? आत्मज्ञानासाठी. आत्मज्ञानाची भूक पाहिजे. ती भूक कधी होते? वासना. मरताना वासना घेऊन जातो की नाही? पुढच्या मी जन्म घेणार आणि खूप श्रीमंत होणार, मजा करणार, उद्योगपती होणार, काय IAS ऑफिसर होणार, एखादा मंत्री होणार, काय भरपूर काही तर वासना घेऊनच जातो माणूस. वासनेशिवाय जन्मच घेऊ शकत नाही. ती वासना कुठली पाहिजे? मला सद्गुरू भेटला पाहिजे. कशासाठी? पूजा करण्यासाठी नाही, भजन करण्यासाठी नाही, भक्ती करण्यासाठी नाही. मला आत्मज्ञान पाहिजे. मी कोण? तो प्रश्न उपस्थित राहिला पाहिजे. ती जिज्ञासा उपस्थित राहिली पाहिजे. ती जिज्ञासा उपस्थित राहत नाही, उद्भवत नाही, तोपर्यंत भजन करणार, निरूपण ऐकणार, सगळं महाराजांचं कार्य थाटामाटात करणार, पण मुरलं नाही. पाणी पडलं, वाहून गेला. म्हणून सज्जन म्हणजे सज्जनाचा संत. सज्जनाला वंदन का केलंय? सज्जन म्हणजे संत. संतामुळे आपल्याला कळतं मी कोण आहे. तेव्हा तो दुःखापासून मोकळा होतो. म्हणून काय सांगितलंय? तीव्र 16 कळी पूर्णराशी दाखवू सकेना वस्तुसी. तीव्र आदित्य कळा राशी तोही दाखवेना. ज्या सूर्याचे निप्रकाशी पूर्ण तंतू तोही दिसे.
नाना सूक्ष्म पदार्थ वासे अणुरेणाधिक चिले वालाग्र तेही प्रकारी परिते दाखवे ना वस्तुसी ते ज्याचे निसाधकासी प्राप्त होय राजाधिरा सद्गुणा सिद्धरामीश महाराज की जय राजाधिरा सद्गुणा श्री कौशल महाराज की जय राजाधिरा सद्गुणा श्री निसर्गदत्त महाराज की जय राजा